Hello, I am Mr. Holikati SS from Gandhinatha Ranji College of D Pharmacy, Solapur. Today we will see the second chapter, that is antiseptic and disinfectant part 2. In last lecture we saw the what is meant by antiseptic and disinfectant, definition of antiseptic and disinfectant. Next we saw the mechanism of action of antiseptic and disinfectant. Next we saw the very important, that is classification of antiseptic and disinfectant. आता आपण जे काही क्लासिफिकेशन मधले जे काही आपण एक्झाम्पल बघितलेलं आहोत त्याच्यामधले जे काही ड्रग आहेत, जे काही केमिकल्स आहेत त्याचं आपण आता डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामधलं पहिलं क्लासिफिकेशन होतं फिनॉल्स अँड रिलेटेड कंपाऊंड्स. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल होतं फिनॉल. ओके, आता आपण जे काही आपण केमिकल स्टडी करतो त्याचं पण एक स्टेप आहे, ते आपण कसं स्टडी करायचं. आधी आपण त्या केमिकल्स नाही तर त्या ड्रगचं आपण आधी नाव बघतो, त्याच्यानंतर त्याचं आपण स्ट्रक्चर बघतो, त्याचं आपण त्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे, आययुपीएसी नेम ते बघतो. त्याच्यानंतर त्याचं आपण फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, त्याचे जे काही आपण केमिकल बघतो त्या केमिकलचं फिजिकल प्रॉपर्टी काय आहे ते आपण बघतो. त्याच्यानंतर त्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण बघतो नेचर, कलर, ऑर्डर, इफेक्ट ऑफ लाईट, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी. नेक्स्ट आपण बघतो केमिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट आपण बघतो स्टेबिलिटी अँड स्टोरेज. जे काय आपण आपलं कंपाऊंड आहे, जे काय आपलं केमिकल आहे ते कसं स्टेबल राहील, दॅट इज दी स्टेबिलिटी अँड स्टोरेज. त्याचं आपण स्टोर कसं करू शकतो, दॅट इज कॉल्ड स्टेबिलिटी अँड स्टोरेज. आणि त्या केमिकलचं त्या ड्रगचं आपल्याला यूज काय आहे, दॅट इज कॉल्ड युजेस. नेक्स्ट वन इज दी ऑफिशियल प्रिपरेशन्स. तर ऑफिशियल प्रिपरेशन्स म्हणजे काय, जे काय आपलं आयपी, बीपी, यूएसपी आहे दॅट इज द ऑफिशियल बुक. त्या ऑफिशियल बुक मध्ये त्याचं प्रिपरेशन काय दिलेलं आहे. आता जे काय फिनॉल आहे दॅट इज अवेलेबल इन फिनॉल आयपी अँड फिनॉल बीपी, दॅट इज ऑल्सो लिक्विफाइड फिनॉल बीपी, फिनॉल ग्लिसरॉल बीपी अँड ऑल्सो फिनॉल ग्लिसरॉल. ह्याचं आपल्याला ब्रँड नेम काय आहे, मार्केटमध्ये हे कुठल्या नावाने आपल्याला आढळतो, कुठल्या नावाने आपण हे परचेस करतो, दॅट इज दी ब्रँड नेम. चला आता आपण डिटेल मध्ये बघूया. पहिलं कंपाऊंड आपलं आहे फिनॉल. इट इज अ डेरिव्हेटिव्ह, इट इज derived structurally from the benzene, so called as hydroxybenzene or carbolic acid. आता हे जे काही फिनॉल आहे हे आपण कशापासून तयार केलं आहे, दॅट इज derived structurally from benzene. जर का आपण बेसिक स्ट्रक्चर बघितलं तर हे आपल्याला बेन्झिन दिसतो, त्या बेन्झिनला आपण OH ग्रुप अटॅच केलो, दॅट इज दी हायड्रॉक्सी ग्रुप आपण अटॅच केलो. सो तर आपण याला म्हणतो फिनॉल. त्याला आपलं अजून एक नाव आहे हायड्रॉक्सी बेन्झिन. बेन्झिनला हायड्रॉक्सी ग्रुप अटॅच आहे, त्यासाठी आपण याला म्हणतो हायड्रॉक्सी बेन्झिन, ऑल्सो कॉल्ड एज कार्बोलिक ऍसिड. इट इज ऑफिशियल कंपाऊंड अँड ऑल्सो नोन एज लिक्विफाइड फिनॉल. ह्याला आपण लिक्विफाइड फिनॉल पण म्हणू शकतो, दॅट इज दी ऑफिशियल कंपाऊंड. आता ह्या फिनॉलचं आपण फिजिकल प्रॉपर्टी बघूया. हे आपल्याला कसं भेटतं, त्याचं नेचर काय, कलर काय, ऑर्डर काय. फर्स्ट वन इज नेचर. हे आपल्याला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये भेटतो. त्याचं कलर आहे कलरलेस ऑर फेंट पिंक. ह्याचं ऑर्डर आहे फिनॉलिक. ह्याचं जर करता आपण स्मेल बघितलं, ऑर्डर बघितलं तर हे आपल्याला फिनॉलिक स्मेल दिसतो. इफेक्ट ऑफ लाईट. फिनॉल आपल्याला लाईटचा काय इफेक्ट होतो, द क्रिस्टल्स ऑफ फिनॉल इनटू अ पिंक ऑन द प्रोलॉंग्ड एक्सपोजर ऑफ लाईट. जर करता आपण हे जास्त काळापर्यंत हे आपण लाईट मध्ये ठेवलो, म्हणजे उजेडामध्ये ठेवलो, तर आपलं हे इट बिकम्स पिंक कलर. कलरलेस हे आपलं कंपाऊंड आहे, दॅट विल बिकम्स पिंक. नंतर आहे सोल्युबिलिटी. सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल, इथर, ग्लिसरॉल अँड क्लोरोफॉर्म. जे काही फिनॉल आहे कंपाऊंड आहे हे आपल्याला वॉटरमध्ये सोल्युबल आहे, अल्कोहोल मध्ये सोल्युबल आहे, इथर मध्ये आहे, ग्लिसरॉल मध्ये आहे आणि क्लोरोफॉर्म मध्ये. आपण याची सोल्युबिलिटी का बघतो, जर करता आपल्याला याचं प्रिपरेशन तयार करायचं आहे, आपलं सोल्युशन तयार करायचं आहे, तर आपल्याला हे कशामध्ये सोल्युबल आहे हे आपल्याला कळायला पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये आपण त्याचं सोल्युशन आपण तयार करू शकतो, ऑफिशियल प्रिपरेशन तयार करू शकतो. फिनॉल वॉटरमध्ये आहे,
अल्कोहोल मध्ये, इथर मध्ये, ग्लिसरॉल मध्ये आणि क्लोरोफॉर्म मध्ये सोल्युबल आहे. अँड ऑल्सो फ्रीली सोल्युबल इन फिक्स्ड ऑइल अँड व्होलाटाइल ऑइल्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज. आता जर का आपण फिनॉल काही केमिकल सोबत रिएक्ट केलं तर आपल्याला त्याचा काय रिझल्ट काय भेटतो ते आपण बघणार आहोत. दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज. When phenol contains hydroxy group, that is OH, so test for phenolic OH group as follows. First one is जेव्हा आपण फिनॉल आणि फेरिक क्लोराइड आपण रिएक्शन करतो, it becomes violet color produced. Next one is phenol plus bromine water, it forms the white or yellowish PPT. Next one is the phenol plus NaOH or KOH, it forms the phenoxide are formed. When phenol is reacted with H2SO4 and HNO3, it forms 2,4,6 trinitrophenol. These are the some chemical properties of phenol. They forms these like colors. Next one is the stability and storage. आता आपला phenol's stability and storage आपल्याला बघायचं आहे. First one is the store in a well closed container protected from the light that can. So we are use the amber color bottle in a cool place and do not exceed temperature above 5 degree Celsius. आता आपल्याला फिनॉल कसं स्टोअर करायचं आहे ज्यामुळे ते आपल्याला स्टेबल राहील. स्टोअर इन वेल क्लोज्ड कंटेनर प्रोटेक्टेड फ्रॉम द लाईट. हे आपलं वेल क्लोज कंटेनर मध्ये आपल्याला फिल करायचं आहे. दॅट कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम लाईट. सो वी कॅन यूज द amber color bottle. And we can place in a cool place and temperature do not exceed the above 5 degree Celsius. आपण हे 5 degree Celsius पेक्षा जास्त टेम्परेचरच्या वर आपण त्या प्लेस मध्ये ठेवू नये. जर का ते ठेवलं तर हे आपलं कंपाऊंड डिग्रेड होऊ शकतो. आता आपल्याला फिनॉलचे युजेस बघायचे आहेत. फिनॉल मेनली यूज्ड एज अन एंटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. फिनॉल यूज्ड फॉर दी बोथ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता आपल्याकडे दोन प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, एक ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ते किल करण्यासाठी आपण फिनॉल यूज करू शकतो. दॅट इज ऍक्ट एज अन एंटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट. दे कॅन किल दी ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. नेक्स्ट इज aqueous solution of up to 1% are used as an antiseptic and 2% are used as an disinfectant. आपण फिनॉल हे बोथ एंटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट म्हणून यूज करू शकतो, पण त्याचं आपलं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट आहे. जर करता आपण 1% घेतला, 2% जर करता आपण यूज करायचं असेल तर दॅट शुड बी ऍक्ट एज अन एंटीसेप्टिक. जर करता आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, जर करता त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलं 2%, दॅट कॅन यूज एज अन डिसइन्फेक्टंट. Next is it acts as a antimicrobial and preservative. What is meant by antimicrobial? They can kill the microbial, that is called antimicrobial, and also preservative. आता preservative म्हणजे काय? आता आपण काही आपण पॅक्ड फूड आपण घेतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेलं असतं. प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय? यू कॅन ऑल्सो यूज दी फिनॉल. दे कॅन किल दी मायक्रो ऑर्गॅनिझम. आता आपण बटाट्याचे चिप्स आपण खातो बाहेर, त्याच्यामध्ये जर का प्रिझर्वेटिव्ह नाही ऍड केलं, दे विल बिकम्स डिग्रेड. त्याचा आपल्याला घाण वास येतो, त्याचा स्मेल होऊ शकतो, त्यासाठी आपल्याला प्रिझर्वेटिव्ह ऍड करावं लागतं. तसं आपल्याला फिनॉल दिस इज ऑल्सो ऍक्ट एज अन antimicrobial and also act as a preservative. Next one is analgesic. This is also act as an analgesic. It is used as an analgesic in dentistry. Dentistry म्हणजे काय? दाताचं जर करता आपल्याला काही डेंटिस्ट्री म्हणजे आपलं जर दात दुखत असेल, दाढ दुखत असेल, तर त्यावेळेस आपण फिनॉल जर करता घेतलं, ते आपल्याला जे काही पेन आहे ते पेन किल करू शकतो. दॅट इज कॉल्ड एज analgesic. They can kill the pain. आपल्याला त्रास होऊ शकत नाही, दुखणं कमी होतो. ऑल्सो इन द केस ऑफ माउथ अल्सर, ज्यावेळेस आपला माउथ अल्सर झाला असतो त्यावेळेस आपण फिनॉल जर करता यूज केलं तर जे काही पेन आहे ते पेन कमी होऊ शकतो. ऑल्सो यूज इन दी माउथ वॉशेस. नेक्स्ट वन यूज इज दी up to 0.5% solution of phenol used to relieve the itching. Itching म्हणजे काय? खाज. जर करता आपण फिनॉल यूज केलं तर आपल्याला खाज कमी होऊ शकतो. दॅट इज दी रिलीव्ह दी
itching. These are some uses of the phenol, that is act as an antiseptic and disinfectant. Next one is the official preparations. The official preparations are phenol IP and BP. Next one is liquefied phenol BP, phenol glycerin BP, and phenol glycerol. Next one is brand name, carbolic acid and phenolic acid. These are the two brand names. This is the first phenol. Thank you.